मित्र हो, तुम्हाला किंवा तुमच्या मित्र नातेवाईकांना खाली जमिनीवरती बसता येत नसेल किंवा बसल्यानंतर नीट उठता येत नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नया पैसा खर्च न करता अगदी 15 मिनिटातच घरच्या घरी निवांत खुर्चीवर बसून करता येतील असे 10 सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला हा सगळा त्रास दुरुस्त होऊन नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं गुडघे आणि पाय मजबूत करण्यासाठी मदत होणार आहे. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक स्टेप आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या, त्याची पद्धत समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, असं म्हणतात की म्हातारपणाची सुरुवात ही पायापासून होत असते आणि त्यातल्या त्यात गुडघे त्याला जास्त लवकर बळी पडतात. कारण गुडघ्याला आयुष्यभरासाठी आपल्या संपूर्ण शरीराच्या वरच्या डोलाऱ्याला सहन करावं लागतं, त्याचं ओझं सहन करावं लागतं आणि त्याच्यामुळे गुडघे लवकर अफेक्ट होतात, त्याच्यावरती जास्त लवकर परिणाम होतो. आणि नेमकं या सगळ्या व्यायाम प्रकारानं तुमचे गुडघे तंदुरुस्त मजबूत होतील आणि भविष्यात तुम्हाला कधीही असला त्रास होणार नाही किंवा झालेला असेल तर तो लवकर नैसर्गिक दुरुस्त होण्यासाठी नंबर 1 मदत होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पहिला प्रकार बघायचा आहे. फक्त 15 मिनिट लागणार आहे. प्रत्येक व्यायाम प्रकार तुम्हाला 1 ते 1.5 मिनिट करायचा आहे. सकाळी उपाशी पोटी करू शकता किंवा संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर देखील खूप चांगल्या प्रकारे हे व्यायाम सहजपणे करू शकता. वयाची अट अजिबात नाही, सहन होईल अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. तर मित्र हो, सगळ्यात पहिला प्रकार आपल्याला करायचा आहे तो म्हणजे खुर्चीवर अशा पद्धतीने सरळ बसत असताना मान पाठ सरळ ठेवायची, नजर समोर ठेवायची आणि हळूहळू गुडघा आपला जेवढा शक्य होईल तेवढा वर उचलायचा, बोट आत खेचायची आणि या पोझिशन मध्ये तुम्हाला धरून ठेवायचंय एक मनातल्या मनात 5 म्हणेपर्यंत. 1 2 3 4 5 पूर्वस्थितीमध्ये या. 10 वेळा तुम्हाला हे करायचंय. 1 वेळा झालंय बघा, दुसऱ्या वेळा. दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत माझ्या समोर हे व्यायाम प्रकार करायचे. 7 दिवसामध्येच तुम्हाला फरक पडेल. तुम्ही मला डॉक्टर आता आम्हाला खाली बसता यायला लागले, गुडघेदुखी कमी झाली, सूज कमी झाली, वेदना कमी झाल्या आणि आता गुडघ्याची आखड देखील कमी झाली असं तुम्ही मला सांगाल. हा झाला 2. सावकाश रामकृष्ण हरी म्हणायचंय, धरून ठेवा जेवढे शक्य होईल तेवढं. 3. बोटे आत खेचायचा प्रयत्न करा पायाची. 4. निवांत. 5. सावकाश करायचंय, खूप छान. 6. 7. 8. खूप छान. 9 आणि 10. व्हेरी गुड. आता विरुद्ध पायाने बघा. 1. बोटा आत धरून ठेवलंय, पूर्वस्थितीमध्ये येणार. 2. खूप छान. रामकृष्ण हरी म्हणायचं विसरायचं नाही. 3. 4. सुरुवातीला एवढं होत असेल तर एवढंच करा, हळूहळू माझ्यासारखं व्हायला लागेल. 5. धरून ठेवा, सावकाश खाली. 6. हळूहळू. 7. 8. 9 आणि 10. व्हेरी गुड. आता दुसरा सोपा प्रकार. थोडस गुडघ्यामध्ये अंतर घ्यायचंय आणि आपल्या दोन्ही हाताच्या मुठी बंद करायच्यात, एकमेकाला लावायच्यात मुठी अशा पद्धतीनं आणि दोन्ही गुडघ्याच्या मध्ये ह्या मुठी धरायच्या आहेत. आणि आता काय करायचंय, 10 वेळा गुडघे आपले मुठीवरती दाबायचेत आणि सोडायचेत. बघा. 1. सोडा. 2. मुठी धरायला अवघड वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही उशी देखील धरू शकता याच्यामध्ये. 3. दोन्ही मुठींना गुडघ्याने
आतल्या बाजूनं दाबायचंय. बघा, आतल्या बाजूचा खूप चांगला स्ट्रेच मिळेल, रक्ताभिसरण सुधारेल, सूज कमी होण्यासाठी मदत होईल. जेवढं शक्य होईल तेवढं सहन होईल असं. 4. मांड्याच्या आतमध्ये, गुडघ्याच्या आतमध्ये तुम्हाला एक स्ट्रेच अनुभवायला मिळेल, ताण अनुभवायला मिळेल, जो खूप महत्वाचा आहे. 5. 6. शक्य तितकं दाबून धरा. 7. 8. रामकृष्ण हरी. 9 आणि 10. ओके. तर आता तिसरा प्रकार काय करायचा आपल्याला, पायाच्या टाचा वर उचलायच्यात आणि त्याच्यानंतर टाचा खाली ठेवून बोट वर उचलायची 10 वेळा. बघा, 1 2 3. खूप छान, सोपे सोपे आहेत. 4. फायदे मात्र महान आहेत. 5 6 7 8. टाचावर उचलल्या, खाली ठेवल्या, बोट वर उचलली. 9 आणि 10. व्हेरी गुड. आता चौथा सोपा प्रकार काय आहे, हात अशा पद्धतीने वर करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पाय वर उचलायचा, खाली ठेवायचा, दुसरा वर उचलायचा, खाली ठेवायचा. 10 वेळा करायचे. 1 2 3 4 5 6 7 8. हे करत असताना थोडस पुढे झुकायचं, मागं झुकायचं नाही. 9 आणि 10. खूप छान. जेवढ्या वर जाता येईल तेवढा न्यायचा आहे. जास्त दुखेल, वेदना होतील, अवघड वाटेल असं अजिबात करायचं नाही. तसं तर हे सगळेच प्रकार सोपे आहेत. 80-90 वर्षाच्या माणसाला सुद्धा सहज करता येतील खुर्चीवर बसून, असेच मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर 5वा सोपा प्रकार काय करायचा आहे, एक पाय आपल्याला थोडासा खुर्चीच्या मागं घ्यायचा आहे, खुर्चीच्या टोकाला येऊन बसा अशा पद्धतीनं मागं घ्यायचा आहे आणि एक पाय पुढे घ्यायचा आहे आणि त्याला जमिनीवरती दाबायचंय. शक्य तितकं दाबायचंय. बोट आणि पाय पूर्णपणे जमिनीवरती दाबलं जाईल याची खबरदारी घ्या. या अशा पद्धतीने, किंवा तुम्ही असं देखील करू शकता. खूप चांगलं स्ट्रेच आणि दाब मिळणार आहे. छोटे छोटे जे स्नायू आहेत गुडघ्याच्या आजूबाजूच्या, ज्या नसा आहेत, त्यांना ताकद मिळेल आणि त्यांची जी आखड आहे ते निघून जाईल, त्यांच्यामध्ये लवचिकता येईल आणि गुडघा सहजपणे फोल्ड होण्यासाठी मदत होईल. या अशा पद्धतीने. त्याच्यानंतर विरुद्ध पाय 10 वेळा करायचंय. हे बघा, शक्य तितकं. गुडघा जास्त दुखत असेल तर जास्त दाबू नका, जेवढं सहन होईल असं दाबा. या अशा पद्धतीने अलगद हात ठेवा. 2 3. ताण अनुभवा तो जोर देत असताना जमिनीवरचा. 4 5. दबा दबा दबा. 5 6. दबा. गुडघ्याच्या खाली, मिचकीच्या बाजूला, मांडीच्या खाली किंवा पिंढऱ्याच्या तिथं खूप चांगला स्ट्रेस तुम्हाला अनुभवायला मिळेल. तिथलं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत होईल आणि स्नायूंचं चांगलं पोषण होईल. हे बघा अशा पद्धतीने. 7 8. दबाव, जोर लगा के हैशा. 9. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही गुडघे दुखायले म्हणून. आणि 10. व्यायाम करत राहायचे, हळूहळू हळूहळू करायचे आणि एक दिवस तुमचं पाय चांगले होणार, गुडघे चांगले होणार, खाली माडी घालून बसता येणार. लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर 6वा सोपा प्रकार काय आहे, खुर्चीच्या एकदम समोरच्या टोकाला येऊन बसा आणि एक पाय उचला, पुढे ठेवा, त्याच्यानंतर मागं घ्या हळूहळू. 1 2 रामकृष्ण हरी. 3 रामकृष्ण हरी. 4 5. सावकाश. 6. जेवढं शक्य होईल तेवढं मागं पुढं करायचं. 7 8 9 10. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. 1 2 रामकृष्ण हरी. 3
4 5 6 7 8 आणि 9 आणि 10. व्हेरी गुड, खूप छान. तर 7वा सोपा प्रकार काय आहे, पायामध्ये थोडंसं अंतर घ्या आणि दोन्ही हात जे आहेत गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीनं धरून ठेवा आणि त्यानंतर तुमच्या हाताने गुडघ्याला आत ढकलायचा प्रयत्न करा आणि गुडघ्याने हाताला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे बघा कसं करायचंय, सरळ बसा अशा पद्धतीनं. हे बघा, थोडासा ताण गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला स्नायूला मिळेल, मांडीच्या स्नायूला मिळेल आणि त्यामुळं तुमच्या ह्या बाहेरच्या बाजूला आलेली जी आखड आहे, कठीणपणा आहे, कडकपणा आहे, तो खूप चांगल्या प्रकारे दुरुस्त होण्यासाठी याच्यामुळं मदत होणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय करायचंय, हाताने गुडघे आत ढकलायचे आणि गुडघ्याने हाताला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करायचा. एक ताण अनुभवायचा, 10 वेळा करायचा. 1 धरून ठेवा, 2 विरुद्ध दिशेला गुडघे आणि हात विरुद्ध दिशेला ताणायचे, 3 शक्य तितकं, 4 रामकृष्ण हरी, 5 6 फक्त 7 दिवस करायचे. 7 दिवसामध्ये खूप चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल डॉक्टर खूप छान वाटायला, अजून आम्ही करणार. तर करा कंटिन्यू. ज्यावेळेस सातत्यानं तुम्ही हा व्यायाम करता तेव्हा तुम्हाला ह्याचे रिझल्ट मिळतील. 7 8 9 आणि 10. तर हा झाला 7वा प्रकार. त्यानंतर 8वा सोपा प्रकार काय आहे, खुर्चीच्या समोरच्या टोकाला अशा पद्धतीनं धरायचंय आणि ह्याच्यामध्ये अंतर ठेवायचंय आणि काय करायचंय, आपल्या हाताला आपल्या मांड्यांनी दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे. गुडघे पाय थोडेसे पंजे जे आहेत ते क्रॉस ठेवायचे आणि अशा पद्धतीनं आपल्याला करायचं. हे बघा, हे सरळ बसायचं. 1 2 3 4 5 6 फास्ट येत नसेल तर हळूहळू करा. 7 8 9 10. खूप छान हे व्यायाम प्रकार आहे. खुर्चीच्या ह्या भागाला जेव्हा थोडस वर उचलण्याचा प्रयत्न करा असं, त्याच्यामुळे तुमची कंबर आणि मानपाट सरळ होईल आणि पायाला तुम्ही अशा पद्धतीने शक्य तितकं ताणायचा प्रयत्न करा. खूप मजा येईल आणि खूप चांगली स्ट्रेच तुम्हाला तिथं अनुभवायला मिळेल आणि त्यामुळं तुमच्या गुडघ्याच्या ह्या वेदना किंवा सूज किंवा त्रास कमी होण्यासाठी मदत होऊन खाली बसणं उठणं तुम्हाला सहज शक्य होईल. तर हा झाला 8वा प्रकार. आता 9वा प्रकार काय करायचा आहे, अशा पद्धतीनं पाय समोर ठेवायचे दोन्ही, त्यानंतर एक पाय उचलायचा आहे, बाजूला ठेवायचा आहे, परत पूर्वस्थितीमध्ये यायचंय. बघा, 1 खूप छान, रामकृष्ण हरी, 2 शक्य तितकं वर उचलायचं, 3 आणि शक्य तितकं बाहेर ठेवायचं, 4 रामकृष्ण हरी, 5 6 7 8 9 आणि 10. खूप छान. आता विरुद्ध, 1 2 3 करा, आजी करा, आजोबा करा, 4 5 ओ दादा, ओ वहिनी करा, ओ मावशी, ओ काका करा, 6 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड. आणि आता काय करायचं आपल्याला, शेवटचा 10वा प्रकार मी तुम्हाला दिसेल असं सांगतो. अशा पद्धतीने खुर्चीवरून काय करायचं, आपल्याला उठायचंय आणि परत पूर्वस्थितीमध्ये बसायचंय. हे बघा, ये जेवढं शक्य होईल तेवढं उठा आणि मग परत बसा 10 वेळा. 1 सावकाश, 2 पूर्ण बसा, पूर्ण उठा, 3 4 उठताना मात्र पुढे झुकून उठायचंय, 5 आणि खुर्चीला सपोर्ट द्यायचा, दाबायचंय खाली, 6 जेवढं शक्य होईल तेवढं, 7 खूप छान, 8 खूप सोपे सोपे व्यायाम प्रकार कुणीही करू शकतं, 9 आणि 10.
तुम्हाला लक्षात आलं असेल, गुडघा आपला पूर्णपणे हे व्यायाम करत असताना एकदा सुद्धा फोल्ड झाला नाही, परंतु तो फोल्ड होण्याची ही पूर्व तयारी आहे, जेणेकरून तुमच्या गुडघ्याच्या सांध्यातलं वंगण चांगलं सुधारेल, तिथली लवचिकता सुधारेल, तिथल्या आखडलेल्या नसा आणि आखडलेले स्नायू खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने मोकळे ढिले होण्यासाठी, लवचिक होण्यासाठी मदत होणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला खाली मांडी घालून बसता येणार आहे आणि बसल्यानंतर उठता देखील येणार आहे। यासोबतच गुडघ्यातल्या वेदना कमी होण्यासाठी, सूज कमी होण्यासाठी देखील मदत होईल। कारण त्याचं असं आहे की बहुतांश वेळेला गुडघे दुखायल्यानंतर आपण तसंच आखडून बसून राहतो, दुखतंय म्हणून अजिबात हालचाल करत नाही, तिथंच आपलं चुकतं। मी आता सांगितल्याप्रमाणे सहन होईल अशा पद्धतीने जर तुम्ही हालचाल करायला सुरुवात केली तर माऊलींनी सांगतो की तुमच्या गुडघ्याचं आरोग्य चांगलं व्हायला नक्कीच मदत होईल। आजपासून मी सांगितल्याप्रमाणे हे व्यायाम प्रकार करायला कोण कोण सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा। आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची, मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा। तर नक्कीच मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ करून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं। यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील खाली सहजपणे उठता बसता येईल, गुडघ्याचे त्रास कमी करता येतील, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील। यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा। यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा। परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा। आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी माऊली।